पुणे म्हणजे इतिहास प्रसिद्ध शहर. इतिहास इथल्या वाड्यावाड्यांमध्ये आणि हाच इतिहास जेथे जतन करून ठेवलेला आहे ते आहे पुण्यामधील दिनकर केळकर संग्रहालय. असं म्हणतात की वेळीच लोक ही इतिहास घडवत असतात आणि अशाच एका वेड्या इतिहासप्रेमीच्या स्वप्नातून निर्माण झालेलं आहे हे एक छान असं वस्तू संग्रहालय. लहानपणापासूनच त्यांना इतिहासावर काव्य रचना करण्याचा छंद जडला होता. पुढे त्यांचा हा छंद त्यांना इतिहासातील जुन्या गोष्टी जतन करण्यासाठी प्रवृत्त करू लागला. आपला राजा नावाचा मुलगा हा लहानपणीच वारल्याने त्यांना त्याचा खूप मोठा धक्का लागला होता. देवी देवताच्या ह्या सुंदर मूर्त्या जणू काही आपल्याला प्रत्यक्षदर्शी देवच अवतरला आहे की काय अशी आपल्याला एक सुंदर अनुभूतीच कळून देतं. सगळं जतन करण्यासाठी खूप वेगवेगळ्या भागामध्ये फिरावं लागलं. केरळ, कर्नाटक, राजस्थान अशा वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्यांनी जुन्या वस्तूचा संचय हा केला होता. पण आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला इथं वेगवेगळ्या देवादेवतीच्या मूर्त्या इथं पाहायला भेटतात. इकडे तर ही पण पाहू शकता श्री विष्णूची मूर्ती त्या काळातली किती सुंदर आहे. आणि याचं एकंदरीत पूर्ण दगडावरती दोन साईडला वरती दोन देव आहेत आणि बाकी ठिकाणी पण आपल्याला देव पाहायला भेटतात. छानशी अशी ही मूर्ती आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला अशाच मार्बलमध्येही खूप साऱ्या मूर्तीच पाहायला भेटतात. त्यानंतर इकडे थोडस पुढे आल्यानंतर ही पण दगडात कोरलेली मूर्ती पाहू शकता. खूप छान अजून आहे ही स्थितीमध्ये. आणि काही मोडखडीस आलेल्या आहेत त्या काळातली मूर्तिकेच्या पण थोड्याशा मूर्ती पाहायला भेटतात तिथं. हा एक देवारा आहे त्या काळातला. वरचं जे आपल्याला दिसतंय ते सोन्याचं आहे आणि खालचा जो भाग दिसतो हा तो चांदीचा आहे. असं खूप सुंदर असं हा देवारा आपल्याला पाहायला भेटतंय. आणि इथंच स्त्रियांचं जे केस वाळवण्याच्या ज्या फण्या वगैरे होत्या त्या काळातल्या आपल्याला पाहू शकता. ह्या दर्शनी दरवाजा आपल्याला इथे पाहायला भेटतो तो त्या काळातलाच आहे. आणि इथे एक सुंदर अशी पिंड पण आपल्याला महादेवाची पाहायला भेटते. स्त्रियांना ज्या आभूषण वगैरे किंवा केसात मांडायच्या ज्या फणी वगैरे होत्या त्याच्यासाठी इथं आपल्याला एक सेपरेट दालन पाहायला भेटतं. तर पुढे या दालनामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की त्या काळातील पुढे थोडं त्या काळामध्ये ज्या स्त्रियांसाठी लाकडी फण्या वगैरे होत्या केस वगैरे विंचरण्यासाठी त्या आपल्याला इथं पाहायला भेटतात या ह्याच्यामध्ये. आणि इकडच्या साईडलाही पाहू शकता हस्तिदंत फण्या म्हणजे हत्तीच्या दातापासून ज्या बनवलेल्या होत्या त्या फण्या त्या आपल्याला ह्या साईडला पाहायला भेटतात या दालनामध्ये. इकडेही त्याच प्रकारच्या तसंच साम्य असलेल्या थोड्याशा अजूनही फण्या आपल्याला पाहायला भेटतात. इकडच्या शोकेसमध्ये पाहाल तर या शिंगाच्या फण्या ज्या की प्राण्यांच्या शिंगापासून बनवलेल्या होत्या. तुम्ही ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक पण जाणवू शकता ह्याच्यामधला की प्राण्याच्या शिंगापासून बनवलेल्या फण्या ह्या कशा होत्या आणि बाकीच्या कशा होत्या थोड्याशा. इकडे आलात तर धातूच्या फण्या आहेत. त्या धातूपासून ज्या बनवल्या होत्या त्या काळामध्ये त्या फण्या वगैरे आपल्याला पाहायला भेटतात तिथं. तर ह्या दालनामध्ये केस वाळवण्याच्या फण्या ह्या म्हणजे त्या काळातही अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फण्या होत्या की
केस वाळवण्यासाठी सुद्धा त्या काळामध्ये ह्या फण्या होत्या थोड्याशा. वेगवेगळ्या प्रकारचे कुंकवाचे करंडे आपल्याला पाहायला भेटतात, की वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळे नक्षीकाम केलेले. तर तर अत्तराचा वगैरे त्या काळात उपयोग व्हायचा. तर त्या काळातल्या ह्या अत्तरच्या वगैरे बॉटल्स तुम्ही पाहू शकता. ह्यामध्येच अत्तर वगैरे हे ठेवली जायची. दागिने वगैरे ठेवण्यासाठी अशी वेगवेगळी तिजोऱ्या होत्या, तुम्ही पाहू शकता. ह्या तिजोऱ्या खूप लोखंडाच्या आहेत आणि ह्या म्हणजे हालत पण नाही आहेत, एवढ्या जाड आहे त्या. अजून सुद्धा आपल्याला ह्याची मजबूती कळते. त्या काळामध्ये ह्याचा वापर तिजोरी म्हणजे सोने वगैरे दागिने वगैरे ठेवण्यासाठी केला जायचा. तिथं आपल्याला एक छोटंसं उकळ पण पाहायला भेटतंय त्या काळातलं. असे वेगवेगळ्या प्रकारचे उकळ पाहायला भेटते इथं. आणि सुंदर इथं गणपती बाप्पाचं हे दगडामध्ये कोरलेलं छानसं असं इथं पण शिल्प आहे. इथं हनुमान पंचमुखी मारुतीचं पण एक छानसं आपल्याला पूर्ण लाकडामध्ये असलेलं आपल्याला हे पाहायला भेटतं. खालच्या दालनातला आपण सगळ्या वस्तू पाहिल्या. इथं आपल्याला पहिल्या मजल्यावरती जाताना आपल्याला इथे जी लाकडाचा हनुमानाची अजून एक छानशी मूर्ती दिसते आपल्याला हनुमानाची. आणि ह्याच्याच शेजारी महिषासुरमर्दिनीचं आपल्याला पाहू शकता की किती छानसं असं लाकडामधली ही मूर्ती आहे. तर पूर्ण जी लाकडामध्ये बनवलेली अखंड लाकडामध्ये ह्याला पुरून ही छानशी अशी देवीची मूर्ती बनवलेली. आणि हे त्या काळातलं वरती दाखवा, हे त्या काळातलं दिवे लावण्यासाठीचं हे पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये दिवे वगैरे लावले जायचे. तर इथं आपल्याला एक छानशी विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आपल्याला छानशी दगडातली पाहायला भेटते. त्याच्या शेजारी वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या आणि इथं सुद्धा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. आणि इथं वेगवेगळ्या स्त्रियांची लाकडामध्ये कोरीव काम केलेलं आपल्याला इथं मूर्त्या अजूनही पाहायला भेटतात. किती सुंदर मूर्त्या तुम्ही पाहू शकता. तर आपण आतमध्ये तिसऱ्या मजल्यावरती जाताना आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अलमाऱ्या पाहायला भेटतात. इथं त्या काळातल्या ह्या लाकडाच्याच बनवलेल्या आणि डिझाईनही पाहू शकता. ह्याच्यावरचं पुढे थोडंसं ह्याच्यावरचं डिझाईन कोरीव काम पाहू शकता तुम्हाला. हे खूप कोरीव छोटं छोटं काम ह्याच्यावरती केलेलं आहे. ही मोठी अलमारी आणि हे छोटे छोटे असलेल्या आपल्याला ह्या अलमाऱ्या इथं पाहायला भेटतात इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि इकडच्या साईडला देवळाचा दरवाजा पाहू शकता. ह्याच्यावरती सुंदर असं मोराचं वगैरे चित्र असं कोरलेलं आहे. आणि किती छान अशी गणपतीची मूर्ती वगैरे किती सुंदर काम आपण पाहू शकता ह्याच्यावरती केलेलं आहे. सुंदर असा दरवाजा, कटारी आणि तलवारी पाहू शकता. किती सुंदर असे आपल्याला पाहायला भेटतात. कटार ही खालची कटार आहे आणि ह्या वरच्या तलवारी ह्याच्याच साह्याने त्यावेळेस युद्ध ही लढली जायची. सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकता श्रीकृष्ण एक छानसा आपल्याला इथे देखावा पाहायला भेटतोय, जिथं श्रीकृष्णाने सुदामाचे जे पाय वगैरे धुतले होते त्यावेळेस त्याचं आपल्याला इथं पाहायला भेटतंय. पुढे आल्यानंतर लहान तोफा वगैरे, छोटीशी भांडी वगैरे आपल्याला इथं पाहायला भेटतात. रथ, छोटेसे चांदीच्या सगळ्या वस्तू द्या, लाकडी खेळणी वगैरे. इथं आलात तर लहान खेळणी, त्यावेळेस खेळणी कशी होती
ते आपल्याला एकंदरीत थोडंसं चित्र इथं पाहायला भेटतं. आदिवासी कला, त्या काळातील आदिवासी कला जे मातीपासून वगैरे चिखलापासून आपल्याला कशा प्रकारे विविध घोडा वगैरे याचं चित्र काढलं जायचं त्याचं आपल्याला इथं पाहायला भेटतं. पोती चित्र इथं आपल्याला भेटतं. हे खूप छान असं सगळं लाकडावरती काम केलेलं आहे ह्याचं. आणि ही पोती पाहू शकता, पोतीचं सगळं आपल्याला पाहायला भेटतं इथं. त्या काळामध्ये जे वीर पुरुष लढाई जाताना ही चिलखतं वगैरे घालायचे. तुम्ही पाहू शकता ही वेगवेगळ्या प्रकारची चिलखतं आपल्याला इथं पाहायला भेटतात. लहान मोठी साईजच्या नुसार त्या काळात बनवलेली ही चिलखतं आहेत. युद्धामध्ये योद्धा जो आहे लढताना जास्तीत जास्त दुखापत न होण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा.